महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबर, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणांची चोरी करण्यात आली आहे। मात्र याबाबत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाळली। याबाबत तक्रार किंवा गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाहीये। निवृत्त झालेले डॉक्टर राजेंद्र भोसले या बंगल्यामध्ये राहायचे। त्यांनी बंगला सोडल्यानंतर महापालिका भवन विद्युत सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली आणि त्यावेळेस हे साहित्य जे आहे ते चोरी झाल्याचं समोर आलं। 24 तास सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांचा गराडा आणि पहारा असताना देखील आयुक्तांच्या बंगल्यातून साहित्य चोरीला कसं गेलं हा प्रश्न आहे। जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कोणालाही काही माहीत नाही। शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागाचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत। मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही। ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचे रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर। तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मनसे शिष्टमंडळास दमदाटी केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं। मनसे नेते किशोर शिंदे यांना आयुक्तांनी गुंड म्हणत दम दिल्याचा आरोप मनसेने केला। कोणी इथे येत आहेत, माझे मला म्हणतात की कोणीतरी आहे, मीटिंग सोडून सुद्धा बाहेर फिरायला येतो। आपण पण आला, कसं आला, माझी हॉलमध्ये मीटिंग घेत असते, 2 मिनिट थांबू शकत नाही बाहेर। नाही साहेब, आम्हाला कोणी थांबायला सांगितलंय का? बघा तुम्हाला एक पहिले सकाळी मी ऑनलाईन वगैरे बंद करतो। माझी इच्छा आहे तुम्ही करायला पाहिजे। बरं कर बाबा ऑनलाईन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।